नमस्कार, मी चंद्रकांत कुलकर्णी. नरहर कुरुंदकर एका विचारवंताची अपरिचित गोष्ट अशा शीर्षकाचं एक अभिवाचन आमचे मित्र अजय आंबेकर आणि ज्योती आंबेकर गेली अनेक वर्ष करतायत. सुरुवातीला त्यांनी या संशोधनाचा वापर करून मोठ्या नटसंचात जवळपास घाट घातला होता आणि मोठ्या प्रमाणावर एक 20-25 प्रयोग केले. परंतु त्याचं आता एक सुटसुटीत स्वरूप त्यांनी अभिवाचनाचं स्वीकारले, ज्याच्यामध्ये आशय तोच राहतो आणि उद्देश असा की मग हा छोटेखानी प्रयोग करून ते कुठेही जाऊन कुरुंदकरांचे विचार पोहोचवू शकतात, हा त्याच्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. अजय आंबेकर हे पत्रकार आहेत, हे प्रशासनामधले अत्यंत नावाजलेले अधिकारी आहेत. माहिती संचालक ते सांस्कृतिक संचालक असा त्यांचा प्रवास आहे. स्वतःचा अत्यंत अभ्यास आहे आणि नरहर कुरुंदकर या व्यक्तिमत्वाविषयी त्यांना भयंकर प्रेम आहे, आकर्षण आहे आणि त्यांचा अभ्यास आहे. आणि त्यामुळे या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी त्यांनी त्यांची सगळी पुस्तकं, त्यांची सगळी मांडणी, त्यांची सगळी मीमांसा समीक्षा वाचलेली आहे. आणि तरीही अशा व्यक्तिमत्वाच्या बाबतीत काहीतरी गोष्टी अशा असतात की ते आकर्षण कायम राहतं. त्यांना भावलेले कुरुंदकर दोघांना कसे आहेत याचं एक उत्तम अभिवाचन हे दोघे जण सादर करतात, ज्याचा नुकताच प्रयोग जिगीषा नाट्य सहवासात छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. आता तो प्रयोग घेऊन ते पुण्यामध्ये येत आहेत. तर जरूर या ज्यांना कारण कुरुंदकर या माणसाच्या व्यासंगाविषयी, विद्वत्तेविषयी, त्यांच्या तर्कशुद्ध मांडणीविषयी आपण त्यांना ओळखतो. मोठा विद्वान माणूस, भाषा, संस्कृती, पुरातत्व, इतिहास, धर्मचिकित्सा, समाजकारण अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आपल्याला अनेक पैलू, वक्तृत्व आणि निबंध आपण त्यांचे वाचलेले आहेत. यांची एक पूर्णपणे चरित्राची गोष्ट घेऊन अजय आंबेकर आणि ज्योती आंबेकर अत्यंत छान पद्धतीने ते सादर करतात. तर जरूर तुम्ही या कार्यक्रमाला हजेरी लावा असं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.